नमस्कार मित्रांनो, मी सचिन संघवी. सर्वात आधी धन्यवाद. हळूहळू का होईना तुमचे समर्थन म्हणून सबस्क्रिप्शन आता वाढत चालले आहे, त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जगातील सर्वात विवादास्पद व्यक्ती जॉर्ज सोरोस बद्दल. तो जगातील अनेक लोकांना एक भूतासारखा वाटतो किंवा जगातील अनेकांना एक परोपकारी देखील वाटतो. आता आपल्या भारतात हल्लीचे जे सरकार आहे व त्यांचे समर्थक गोदी मीडिया, अंधभक्त यांना तर तो भूतच वाटतो. जागता उठता झोपता त्यांना जॉर्ज सोरोसची आठवण येते व त्याबद्दल भीती वाटत असते. जॉर्ज सोरोस और राहुल गांधी ये एक ही हैं. That's BJP's Sambit Patra targeting Rahul Gandhi over ties with someone called George Soros. And if you're thinking, this video is for you. For some, Soros is Old, rich, opinionated person sitting in New York. also known to be The man who broke the Bank of England. It's my pleasure. ज्याला जो जसा वाटतो तो वाटायला, विचार करायला, बोलायला स्वतंत्र असले पाहिजे. पण खरोखरच कोण आहे हा जॉर्ज सोरोस? जगात ती कोण लोक आहेत, त्यांना त्याची भीती का वाटते व कोण आहेत ज्यांच्यासाठी तो एक परोपकारी देखील आहे? जगातील अनेक राजनेत्यांना त्याची अक्षरशः भीती वाटते. त्याचे नावही ऐकले तर ते चिडतात. पण जॉर्ज सोरोस म्हणतो, आय ऑक्युपाय अन एक्सेप्शनल पोझिशन. माय सक्सेस इन फायनान्शियल मार्केट has given me a greater degree of independence than most other people. This allows me to take a stand on controversial issues. In fact, it obliges me to do so. तर कोण आहेत हे जॉर्ज सोरोस? हे जाणून घेण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. जॉर्ज सोरोस यांचा जन्म 12 ऑगस्ट 1930 मध्ये हंगेरियामध्ये झाला. ते एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, राजकीय विचारक आहेत. ते एक सोरोस फंड मॅनेजमेंट आणि ओपन सोसायटी फाउंडेशन अध्यक्ष, म्हणजे या दोन संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. जॉर्ज सोरोस यांच्या नेतृत्वाखालील ओपन सोसायटी फाउंडेशन जगभरातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जबाबदार सरकार आणि न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या समाजांसाठी लढणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना व सरकारांना नेहमी समर्थन व मदत करत असतो. त्यांनी त्याच्या बालपणी हिटलरची हुकुमशाही व ज्यू लोकांवरील अत्याचार बघितला व अनुभवला होता. म्हणून तो हजारो शिक्षण, आरोग्य, मानवाधिकार आणि लोकशाही प्रकल्पांना निधी देण्यासाठी आपली मदत करत असतो. ही झाली त्याची एक बाजू. आता त्याची दुसरी बाजूही बघितली पाहिजे, ज्यामुळे जगातील देश, राजनेता त्याला एक का म्हणून घाबरतात. जॉर्ज सोरोस एक हेज फंड टायकून म्हटले जातात. हेज फंड म्हणजे काय? अनेक गुंतवणूकदार कोणा एका व्यक्तीवर आपले विश्वास ठेवून आपले पैसे त्याच्या फंड कंपनीमध्ये गुंतवतात व ती व्यक्ती त्यांना यशस्वीरित्या उत्तम नफा परताव्याच्या रूपात कमवून देते. तर न्यूयॉर्क मधील अनेक ग्राहकांचे पैसे ते व्यवस्थापन त्याचं करतात. आता त्याच्या आंतरराष्ट्रीय विवादास्पद घटनांवर एक नजर टाकूया. जॉर्ज सोरोस जेवढा ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे जगभरातील लोकांना मदत करतो, तो तेवढाच एक शूर व्यापारी पण आहे. पैसे कमवण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. युके मध्ये सोरोसला 1992 मध्ये बँक ऑफ इंग्लंड पूर्णपणे कोलॅप्स करणारा माणूस म्हणून ओळखले जाते. इतर चलन सट्टेबाजांसोबत त्याने पाऊल घेतले आणि नंतर ते इतक्या मोठ्या प्रमाणात विकले चलन बाजारात की स्टर्लिंग किंमत कमी करण्यास मदत केली आणि शेवटी जबरदस्ती केली. युके युरोपियन विनिमय दर यंत्रणेतून बाहेर पडेल या प्रक्रियेतून त्याने $1 अब्ज कमावले. पुढे सोरोसने त्याच्या टोपण नावाच्या वाढत्या यादीत अजून एक भर टाकली आणि थायलंडच्या चलनाशी जवळपास $1 बिलियन पैज लावत बँक ऑफ थायलंड तोडणारा माणूस म्हणून त्याला ओळखले जाते.
तर त्याचे हे वादळ इतर अनेक देशांमध्येही पसरले. दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, थायलंड यांना सर्वाधिक फटका बसला. हाँगकाँग, लाओस, मलेशिया आणि फिलिपिन्सलाही या घसरणीचा जबरदस्त फटका बसला. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी सोरोसवर मोठ्या चलनाच्या सट्टेबाजीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. ब्लूमबर्गच्या मते 5 डिसेंबर 2024 पर्यंत सोरोसची एकूण संपत्ती $6 अब्ज आहे. त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशनच्या प्रकल्पांचे नेटवर्क आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आपले नेटवर्क पसरवले आहे. तिथे महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. फाउंडेशनचे वार्षिक बजेट $1 बिलियन पेक्षा जास्त आहे. ओपन सोसायटीने 1999 मध्ये भारतात काम करण्यास प्रथमतः सुरुवात केली. सुरुवातीला भारतीय संस्थांमध्ये अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती व फेलोशिप दिली. त्याचा सोरोस इकॉनॉमी डेव्हलपमेंट फंड हा भारतातील एक सक्रिय सामाजिक प्रभाव गुंतवणूकदार आहे, जो आरोग्य सेवा, शालेय शिक्षण आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश सुधारत असताना लहान शेतकरी आणि व्यवसायांना मदत करतो. 2008 पासून ओपन सोसायटीने बंगळूर येथील आस्पा इन्व्हेस्टमेंट्सद्वारे व्यवस्थापित केलेल्या स्टार्टअप आणि प्रारंभिक निधी प्रकल्पांद्वारे $90 दशलक्ष पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आता जगातील टॉप 20 कंपन्या, ज्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोसची कोणत्या कोणत्या कंपनीत गुंतवणूक आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. पहिली आहे अल्फाबेट, दुसरी आहे अमेझॉन, तिसरी आहे जेपी मॉर्गन चेस, चौथी आहे नेटफ्लिक्स, पाचवी आहे डिझनी वर्ल्ड, सहावी आहे नाईक जी स्पोर्ट्सचे सगळे एम्युनिटीज बनवते, सातवी आहे वॉलमार्ट, आठवी आहे जनरल मोटर्स कंपनी, नववी आहे कॉलकॉम, 10वी आहे टी मोबाईल US, 11वी आहे वेफेअर, 12वी आहे सेल्सफोर्स, 13वी आहे तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, 14वी आहे ओपन डोअर टेक्नॉलॉजीज, 15वी आहे एअर BNB, 16वी आहे लिबर्टी ब्रॉडबँड, 17वी आहे आरमार्क, 18वी आहे एक्सेंचर, 19वी आहे सीझर एंटरटेनमेंट, 20वी आहे एलेक्सॉन फार्मास्युटिकल्स. आता वरील 20 कंपन्यांपैकी अदानी, अंबानी व जॉर्ज सोरोस कसे भाईभाई असतात बघा आता तुम्ही. डिझने व अंबानीचे जॉईंट व्हेंचर आहे, ज्यात सोरोस पण आहेतच. वॉलमार्ट सोबत जॉईंट व्हेंचर आहे अदानी ग्रुपचे, तिथे पण सोरोस अंकल आपले आहेच. भाईभाई असो तर म्हणजे सोरोसच्या फर्मने इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक ला ADR प्रायोजित केले आहे. प्रायोजित ADR ही एक अमेरिकन डिपॉझिटरी पावती असते, जी बँक परदेशी कंपनीच्या वतीने जारी करते, जिची इक्विटी ही मूळ मालमत्ता म्हणून काम करते. ADR US गुंतवणूकदारांना US मध्ये नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देतात आणि तेथील भांडवली बाजारात सुलभ प्रवेशही देतात. आता सोरोस अंकलचे व मोदीजी व त्यांच्या गोदी मीडियाचे व अंधभक्तांचे बिघडले कुठे, तर सोरोस आजोबांनी मोदीजींसारख्या विश्वगुरूबद्दल क्रिटिसाइज केले. Modi and business tycoon Adani are close allies. Their fate is intertwined. Adani Enterprises tried to raise funds in the stock market but failed. Adani is accused of stock manipulation and his stock collapsed like a house of cards. Modi is silent on the subject, but he will have to answer questions from foreign investors and in parliament. ते क्रिटिसाइज केले तर केले, मग हिंदू राष्ट्राचा बॉम्ब तर फुटणारच होता.
वर त्यांनी भारतीय मुस्लिमांवर अत्याचार मोदी सरकारद्वारे केले जात आहे हेही म्हटले. याला तर हा तर एकदम हिंदुत्ववादावर न्यूक्लिअर बॉम्ब झाला. फॅसिझमचा विरोधी व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जबाबदार सरकार आणि न्याय समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या समाजांसाठी लढणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना व सरकारांना समर्थन व मदत करणारा सोरोस हा त्यांना दुश्मनच वाटणार. मित्रांनो, आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ कसा वाटला यावर नक्की प्रतिक्रिया द्या. सबस्क्राईब करा. पुन्हा ही विनंती करतो व लवकरच पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र. मी सचिन संगवी.